इनिंग खास करून ती इनिंग साकारली होती रोहित नार्वेकरनं अमो 11 काश्मीर या टीमच्या अगेन्स्ट 15 चेंडू 36 धावा 233च्या स्ट्राईक रेटनं आपण रोहित नार्वेकरांना खेळताना मगाशीच पाहिलं होतं. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं 2 चौकार 3 षटकार हे रोहित नार्वेकर यांच्या बॅटमधून आले होते. तोच रोहित नार्वेकर यावेळेस विकेटवर येतोय. एक चांगली खेळी साकारण्याचा प्रयत्न मात्र तितक्याच ताकदीचा गोलंदाज देखील आहे शाहबाज. कारण शाहबाजला देखील विसरता कामा नये. शाहबाजने देखील आपल्या त्या इनिंग मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. ज्यावेळेस सामना झाला होता कारिवली वर्सेस कोलशेच्या दरम्यान त्यावेळेस 2 स्पेल आपण शाहबाजचे पाहिले होते आणि शाहबाजनं जवळपास आपल्या 2 स्पेल मध्ये धावा खर्च केल्या होत्या त्या 14 आणि विकेट काढल्या होत्या त्या 4. नंबर 2चा स्पेल आपण शाहबाजचा पाहिला 3 धावा 3 विकेट. त्यामुळे जितक्या ताकदीचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये उभा आहे स्ट्राईक एंडवर रोहित नार्वेकर तितक्याच ताकदीचा गोलंदाज देखील समोर आहे शाहबाज. ए बॅटल जी आहे बेस्ट वर्सेस बेस्ट नक्कीच ही लढाई आहे ही लढत आहे या दोन्ही खेळाडूंमध्ये बेस्ट वर्सेस बेस्ट रोहित नार्वेकर या आपण शाहबाज. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. पहिला चेंडू पंचांचा इशारा या ठिकाणी येतोय. 4 ओव्हरमध्ये तुम्ही 3 खेळाडू बाहेर ठेवू शकता सर्कलच्या लक्षात ठेवा. नियम मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. दीपक पाटील आज या संघामध्ये पाहायला मिळतात. लेजेंडरी खेळाडू आहेत. भरपूर वर्ष या खेळाडूला मी मॅचेस खेळताना पाहिले. एक स्फोटक आणि घातक खेळाडू म्हणजे अक्षरशः गोलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून दीपक पाटील यांची ओळख आहे. बऱ्याचशा मॅचेस मी दीपकच्या पाहिलेल्या आहेत. ओवला टीमच्या माध्यमातून देखील भरपूर वर्ष क्रिकेट दीपक पाटील खेळलेला आहे. पहिला चेंडू रोहित नार्वेकरांच्या बॅटमधून हा फटका गॅप मध्ये मिड विकेटला प्रोडक्शनला फिल्डर्स ठिकाणी आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न स्ट्राईक एंडला थ्रो व्यवस्थित पोहोचतोय रोहित नार्वेकर. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या चेंडूवर येत आहेत 2 धावा. मगाशी आपण पाहिलं शोल्डरची इंजुरी झाली आणि दीपक पाटील मैदानातून बाहेर आले. मात्र खूप मोठं नाव आहे त्या ठाणा परिसरातील. ओवला स्पोर्ट्स ओवलाच्या माध्यमातून काही वर्ष क्रिकेट डोकाळी स्पोर्ट्सच्या माध्यमातून क्रिकेट खेळलं जातं. कोलशेच्या माध्यमातून नेहमी सातत्याने खेळतायत ते. खूप मोठं नाव आहे दीपक पाटील. मला अजूनही एक सामना दीपकचा आठवतोय जे षटक दीपकनं हाताळलं होतं त्या काळामध्ये जवळपास 2015चं ते वर्ष होतं आणि ओवल्याचं ते मैदान साई विजय स्पोर्ट्स ओवल्याचं ते मैदान मला अजूनही आठवते. जवळजवळ 7 विकेट घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला होता दीपक पाटील आणि बॅटिंगच्या दरम्यान त्यांनी 48 धावा कुठल्या होत्या त्या स्पर्धेमध्ये. धावसंख्या होते ती म्हणजेच 3 आणि आज त्यांचे सुपुत्र खेळतायत या टीम मध्ये. क्या बात आहे. प्रथम म्हणून आपण त्यांना पाहतोय अमरेला कॅप मध्ये आपण त्यांना पाहू शकतोय. यंगस्टर्स पिढी आहे. मास्टर्सचं थोडंसं त्यांना प्रोत्साहन त्यांना मार्गदर्शन वारंवार दिलं जात आहे. यावेळेस स्वीप करायचा होता लय ओळखताला नाही आली नाही. चेंडू मात्र सरळ आदरला गेला तो यष्टीवर. पहिला धक्का बसतोय जान्हवी 11 बंदरबाखडी या टीमला. डगआउटच्या रिजन मध्ये परततोय बॅटर मिस्टर विवेक. इनिंग साकारली गेली उदय पाटील. त्यानंतर म्हणायचं गेलं तर नवगर संघाच्या माध्यमातून आपण त्यांना पाहिलेलं आहे. त्यानंतर रोहित नार्वेकर, त्यानंतर अजित मॅन फ्रॉम कोलशेत म्हणजे या सर्वाधिक धावा. हे आजचे टॉप स्कोरर आहेत. आलेल्या प्रहार करण्याचा प्रयत्न यावेळेस हा गॅप मध्ये फटका पाहायला मिळतोय. डीप लॉंग ऑनला प्रोडक्शनला फिल्डर्स या ठिकाणी आहे.
सिंगल येथे मिळेल. धावसंख्या होते ती म्हणजेच 4. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक सुरू आहे. धावा आलेल्या आहेत फलकावर 4 ओव्हरची मॅच आहे. मगाशी आपण बंदर पकाडी या टीम विषयी म्हणायचं गेलं तर पहिल्या मॅच मध्ये धावा तब्बल लावल्या होत्या. फलकावर त्या 61 धावा केल्या होत्या 5 ओव्हर मध्ये. इथे मात्र 4 ओव्हर मध्ये अपेक्षा असेल 50 गाठणं. रोहित नार्वेकर ऑन फायर मिड विकेटच्या दिशेने या चेंडूला खेळतोय. फिल्डर्स आहे तिथे थोडं स्ट्रगल करतोय. 2 धावा येतील. या बॅटरवर एक विश्वास आहे कारण जुचंद्रचं मैदान असू द्या, रोहित नार्वेकर यांची बॅट अफलातून इनिंग आणि खास करून आर.के. चषक आमचे सहकारी समालोचक अक्षय साडमनं चांगली माहिती दिली की आर.के. चषक आणि टेनिसच्या क्रिकेटच्या पटलावरील एक सगळ्यात मोठं नाव गुरसाई बी सारख्या संघाला कमी धावेमध्ये ऑल आउट करणारा संघ ठरला होता. तो संघ या ठिकाणी आपण बॅटिंग करताना पाहतोय आणि जवळपास त्या धावा मला की 14 की 15 दिल्या होत्या. साडम 14 धावा आणि त्या 14 धावा 5 चेंडू मध्ये बंदर पकाडी या टीमनं केल्या होत्या. डायरेक्ट हिट. इथे मिसफील्ड बॅकअप तर होता मात्र चेंडू थोडासा डायव्हर्ट झाला आणि त्यामुळेच नक्कीच त्या मिळतात त्या ठिकाणी 2 धावा. धावा झालेल्या आहेत त्या 8. लेन बैती यांचा तो शो आपण पाहिला होता आर.के. चषकच्या त्या रजनी स्पर्धेमध्ये. गुरसाई म्हटलं तर अनेकदा आपण गुरसाई संघाला या मैदानावर देखील खेळताना पाहिलेलं आहे. सरकार चषक नाईटची रजनी स्पर्धा मला अजूनही आठवते. त्या स्पर्धेमध्ये देखील गुरसाई बी संघ या ठिकाणी खेळला होता. धावा येतात ते 8. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण होते. 4 ओव्हरची मॅच. नंबर 2चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय मिस्टर कमल. चे महाकाल चषक मालजेपाडा सर्व दात्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतोय. आपल्या सहकार्यामुळेच आज ही स्पर्धा आम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडत आहोत. असंच प्रेम असंच सहकार्य प्रत्येक वर्षी असू द्या जेणेकरून ह्याहून चांगलं आयोजन करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू आणि एक चांगली मोठी स्पर्धा आणण्याचा नक्कीच प्रयत्न करू. या स्पर्धेमध्ये सिंहाचा वाटा उचलणारे आमचे आधारस्तंभ आदरणीय विजय शेठ गोविंद पाटील यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. धावसंख्या 8. उद्याच्या नक्कीच पारितोषिक वितरण समारंभाच्या वेळेस आपण नक्कीच साहेबांना पाहणार आहोत. त्यानंतर सरपंच आणि उपसरपंच मॅडम यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. या मैदानाची साफसफाई सुशोभीकरणासाठी जे काही मजूर लागले गेले ते मजुरांचा संपूर्ण खर्च ग्रामपंचायत मालजीपाडाच्या वतीने करण्यात आला. त्याबद्दल नक्कीच ग्रामपंचायत मालजीपाडा यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. सहकार्य महत्वाचं असं लक्षात ठेवा. मैदान भरपूर आहेत. यावेळेस प्रतिम फाटका चेंडू थांबणार नाहीये. प्रणयच्या बॅट मधून हा नेत्रदीपक षटकार. पहिल्या चेंडूला स्वागत केलं कमळचं. षटकारानं स्वागत केलं कमळचं. प्रणयनं वेलकम कमल. दर्पण राऊत प्रेम राऊत हा गुडलेनवर चेंडू पिच केला होता मात्र लाईन थोडीशी भरकटताना आउट स्टंपच्या थोडंसं बाहेर हा चेंडू हाताळला गेला. वाईटचा इशारा पंच मॉन्टी घोडेकर यांच्याकडून. धावा होत आहेत त्या म्हणजेच 15. काही दिवसात नक्कीच मालजीपाडा प्रीमियर लीग हे देखील पाहायला मिळेल. मागचं वर्ष खरोखर जबरदस्त स्पर्धा झाली होती मालजीपाडा प्रीमियर लीग. यावेळेस ऑफ साइडला फिल्डरच्या डोक्याच्या वरून खेळाडू कक्षामध्ये चेंडूला पाठवून दिला. 6 धावांसाठी षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार प्रणयच्या बॅटमधून. हा हे प्रणय 3रा बिग शॉट षटकार म्हणजे षटकारांची तिकडी पूर्ण केली.
प्रणयनं कालचा दिवस देखील तिकडे आपण पाहिली होती कालच्या दिवसामध्ये. आज षटकारांची तिकडी पूर्ण करतोय प्रणय. गोलंदाजाच्या दिशेनं काही खेळाडूंची पावलं वळालेली आहेत. मार्गदर्शन देत आहेत. बॅक टू बॅक 3 चेंडू 3 षटकार. कुठेतरी नक्कीच थोडस चिंता वाढली असेल कोल्ड संघाची की इथे थांबवणं गरजेचं आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये नक्कीच आपण थांबवलं होतं. बंदर पाखाडी या टीमला फक्त 8 धावा पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आल्या होत्या. एक विकेट देखील आपण त्या टीमची काढली होती. इथे मात्र ते विकेटचं टेन्शन प्रणयवर दिसत नाहीये. माझा खेळ जसा आहे तसा मी प्रामाणिक खेळण्याचा प्रयत्न करेल. ॲग्रेसिव्ह क्रिकेट खेळण्याची धमक माझ्यामध्ये आहे. प्रणय आला, प्रणय खेळला आणि प्रणयने मात्र प्रेक्षकांची मनं जिंकली इतकंच मी म्हणू शकेल. 3 चेंडू लगातार 3 चेंडूवर येत आहेत. 3 बिगी षटकार 6 धावा. वेल डन प्रणय. षटकारांची तिकडी पूर्ण करणारा या स्पर्धेतील हा दुसरा फलंदाज पाहायला मिळतोय. फुलटॉस मिस्टन स्ट्रोक आहे. हा झेल होईल का? यस इज गॉन. लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 षटकार. त्यानंतर नक्कीच गोलंदाजासोबत केलेली ती चर्चा आणि कदाचित ती चर्चा कामी आली इतकंच मी म्हणू शकेल. प्रणय सारखा बॅटर परततोय डगआउटच्या दिशेनं. गॉन. मित्रांनो थँक्यू जे षटक सुरू आहे ते दुसरं आणि या दुसऱ्या षटकातील आतापर्यंत चेंडू टाकून झालेले आहेत ते म्हणजेच 4 म्हणजे जवळपास 10 चेंडूंचा खेळ झालेला आहे. फक्त आणि फक्त 4 चेंडू रोहित नार्वेकर खेळलेला आहे. नॉन स्ट्राइक एंडलाच उभा आहे रोहित नार्वेकर. इथून नक्की स्ट्राइक रोहित नार्वेकर कडे देण्याचा प्रयत्न असेल. मोठा फलंदाज आहे. जबरदस्त इनिंग साकारली होती रोहित नार्वेकर यानं. या वेळेस बॉडीला रोल करून चेंडूला सरळ खेळून देतो आहे लॉंग लेगच्या दिशेनं. हा अप्रतिम फटका चौकार. तब्बल 23. यावेळेस अतिशय चांगल्या लाईन ऑफ लेन मध्ये बॅट अँड पॅडच्या मधोमध हा यॉर्कर चेंडू हाताळला गेला. सिंगल या ठिकाणी कंप्लीट करतोय. पुन्हा एकदा स्ट्राइक स्वतःजवळ ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. फलकावर धावा लागल्या जात आहेत. जान्हवी 11 बंदर पाखाडी या टीमच्या 32 धावा. 2 गडी बाद झालेले आहेत. एका साईडला आहे तो म्हणजेच रोहित नार्वेकर. त्यानंतर त्यांच्या सोबत आहेत सौरभ. महत्वपूर्ण सामना क्वालिफाय टॉप 3 मध्ये पोहोचायचा आहे. मात्र एका साईडला वेटिंगवर आहे नवघरचा संघ. सरकार ग्रुप नवघर हा संघ नक्कीच या आजच्या दिवसाच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे. इथून मात्र कोणता संघ पुढे येईल? नवघर सोबत 2 हात काढण्यासाठी बंदर पाखाडी वर्सेस कोलशेत.
एक वेगळ्या टान्समध्ये आपण बॅटरला पाहतोय, व्ही अँगल प्राप्त करतोय. ज्यावेळेस गोलंदाज चेंडू रिलीज करतोय त्यावेळेस पहा फुटवर्कचा वापर अप्रतिम करतोय, जे अक्षरशः गोलंदाजाच्या हृदयात धडकी बसेल याप्रमाणे तो आपला फुटवर्कचा वापर करतोय लय बिघडवण्यासाठी. ही आता पद्धत आहे. मगाशी अमोल सरांसोबत मी इणे साहेब चर्चा केली, एखादा स्विंग गोलंदाज आपल्याला क्वचित पाहायला मिळत आहेत आताच्या या क्रिकेटमध्ये. मात्र बॅट्समॅन इतकी सफळ होत आहेत की तो स्विंग गोलंदाज चेंडू टाकेल तरी कुठे टाकेल. यावेळेस ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या दिशेनं नोचा इशारा पंचाचा बीमर दिला जातोय हा चेंडू, आणि बीमर म्हटलं तर नक्कीच फ्री हिट असेल. आणि स्ट्राइक एंडवर कोण आहे? रोहित नार्वेकर, ज्याच्या बॅट मधून आपण पाहिल्या होत्या मागच्या सामन्यामध्ये तब्बल 36 धावा 233 आपण स्ट्राइक रेट पाहिला होता रोहित नार्वेकर यांचा, आणि तोच बॅटर स्ट्राइक एंडवर. अमित इथे या दुसऱ्या फेरीमध्ये नक्कीच कोळशे संघ देखील थोडासा बदल करतोय. केवळ रोहित नार्वेकर यांच्या बॅटमधून हा अप्रतिम फटका, डीपला प्रोडक्शन आहे, मात्र चेंडू आहे तो फ्री हिट. त्यामुळे एक संधी नक्कीच रोहित नार्वेकर यांना. मगाशी आपण कोळशे टीम बद्दल जर पाहायचं गेलं केवळ तर शहाबाजचे दोन्ही स्पेल लवकर पूर्ण केले होते. नंबर 1 आणि नंबर 3 साठी शहाबाजचा वापर केला होता कोळशे टीमनं, खास करून कारिवली या टीमच्या अगेन्स्ट. यावेळेस थोडस बदल करतोय. यावेळेस नंबर 3 साठी अमितला यूज केलं जातं. 4 ओव्हरची मॅच आहे, त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की प्रत्येक गोलंदाजाला सिंगल ओव्हर मिळू शकते. यावेळेस फुल टॉस, पुन्हा एकदा पंचांकडून बीमरचा इशारा. एक क्या हो रहा है, जो भी हो रहा है वो कोलशे टीम के लिए अच्छा नहीं है. अजय केणी सर तर दुष्काळात 13वा महिना. एकतर 2 चेंडू बीमर, धावा तर येत आहेत, प्लस हा गोलंदाज बँड होतोय, गोलंदाज बंद होतोय, गोलंदाजाला गोलंदाजी करता येणार नाहीये. 2 बीमर चेंडू हाताळले, त्यामुळेच मी म्हटलं की दुष्काळात 13वा महिना कोलशे टीम साठी. एक चांगला गोलंदाज आहे अमित. मागचा स्पेल जर अमितचा आपण पाहिला तर जबरदस्त गोलंदाजी केली होती मागच्या स्पेल मध्ये अमितनं. जवळजवळ विचार केला आपण तर चांगला स्पेल हाताळला होता अमितनं. इथे मात्र तोच गोलंदाज बंद होतोय. बीमरचा चेंडू हाताळला गेला. 6 धावा आणि प्लस 6 आहे फ्री हिट. संघाची धाव संख्या होते 42. फुल टॉस, अक्षरशः आपल्या देहाला जमिनीवर लोळवलं गेलं आणि चेंडूला स्क्वेअर लेगच्या वरून खेळला गेला. 6 धावांसाठी षटकार. नंतर आपण पाहिलं यावेळेस हा सिंगल नक्कीच मिळेल. सौरभच्या बॅट मधून आतापर्यंत आपण पाहिलं तर जवळपास 19 धावा, 7 चेंडू 19 धावा. सौरभ जबरदस्त बॅटिंग. बंदर पाखाडी जानवी 11 टीमची पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण पाहतो 3. अमितचा स्पेल हा पूर्ण केला जातोय. वीरेंद्र यांना तो चेंडू दिला जातो. 2 चेंडू बीमर हाताळले होते अमितनं. शॉर्ट पुल आणि ते फटका सरळ डीप लॉंग ऑनच्या वरून. 6 धावा.
षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धाव फळक आपण जर लक्ष दिलं धाव फळकावर जवळपास धाव फळक झालेला आहे 56 धावा. 3 षटक 56 धावा. सौरभकडे लक्ष देऊया आपण. 8 चेंडूंचा सामना केला सौरभनं. 8 चेंडूमध्ये सौरभच्या बॅटमधून आपण 3 षटकार 1 चौकार खेळतोय सौरभ 8 चेंडूमध्ये. जवळ जवळ 25 या धावसंख्येवर. वॉट इनिंग, सुपर इनिंग. सगळ्यांचं लक्ष रोहित नार्वेकर यांच्याकडे होतं, कारण मागची इनिंग 36 धावेची रोहित नार्वेकर यांच्या अजूनही सगळ्यांच्या डोक्यात आहे, लक्षात आहे. मात्र इथे सौरभनं मात्र आपली मनं जिंकली, सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली. सुपर बॅटिंग. अंतिम षटक रोहित आणि हा रोहितचा हिट. चेंडू मात्र आमच्या नागोबा मंदिराच्या वर. षटकार. चे हा रोहित नाही तर हा रोहित आहे. हिट देखील म्हणायचं गेलं तर हिट नाही तर सुपर हिट आहे. तो आहे रोहित. मैदानात खेळतोय स्ट्राइक एंडवर. जबरदस्त बॅटिंग रोहित नार्वेकर. यावेळेस मी तर म्हणेल विनाशकारी विपरीत बुद्धी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक तर चांगले खेळ सुरू आहे रोहित नार्वेकर यांचा. मात्र नक्कीच प्रत्येक बॅटरच्या मनामध्ये वेगवेगळे विचार नेहमी येत असतात. पुन्हा एकदा तोच प्रयत्न रोहित नार्वेकरांचा. हा चेंडू डॉट. धावा फलकावर आहे 63. 63. डान्सिंग विथ द पिच. फुटवर्कचा वापर पुरेपूर केला. ऑफ साइड चेंडूला खेळून काढलं गेलं. रोहित नार्वेकर सिंगल कंप्लीट करतोय. स्ट्राइक रोटेट करण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं. सौरभ स्ट्राइकर येतोय. एक जबरदस्त खेळ सुरू आहे सौरभ यांचा. 8 चेंडू 25 धावसंख्येवर हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. भरपूर अपेक्षा असतील, मात्र स्कोर बोर्ड मोठ्या प्रमाणात फोडलेला आहे. 64 धावा. 4 ओव्हरची मॅच. अपेक्षा होती मॅक्झिमम 40 ते 45 धावसंख्येपर्यंत थांबवणं गरजेचं होतं, ते म्हणजेच बंदर पाखाडी या टीमला. हा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. आडव्या बॅटचा पट्टा यूज केला होता, मात्र जो स्ट्रोक प्रमोट करायचा होता तो स्ट्रोक प्रमोट करता आला नाहीये. चांगली गोलंदाजी. स्लॉग ओव्हर. पहिल्या चेंडूवर जरी षटकार आला त्यानंतर मात्र कमबॅक करतो गोलंदाज राणा. फुल टॉस. समोरचा बॅटर कोण आहे आणि त्या समोरच्या बॅटरला तुम्ही अशा प्रकारे चेंडू टाकला तर त्याचं उत्तर रोहित याच प्रकारे देईल. मात्र नक्कीच बाउंड्री लाईन क्लिअर झाली नाहीये. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता प्रोडक्शनला, आणि हा अप्रतिम असा झेल रोहित नार्वेकर यांच्या खेळीला मात्र पूर्णविराम. गॉन. टेनिस क्रिकेटच्या पटलावरील एक खूप मोठं नाव आपल्याला पाहायला मिळते. विकेटवर स्ट्राइक एंडला मिस्टर ग्लेन व्हाइटी. शेवटचा चेंडू आहे या इनिंग मधला. स्ट्राइक एंडला ग्लेन व्हाइटी. अपेक्षा भरपूर होत्या. आमचे साथी समालोचक अक्षय साठवनं म्हटलं होतं ग्लेन शो पाहायला मिळेल का, मात्र एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. ग्लेन व्हाइटी स्ट्राइक एंडवर. सन्मान करण्यात आला जय महाकाल या ग्रुपच्या वतीनं ग्लेन व्हाइटी यांचा, कारण टेनिस क्रिकेट जगतातील एक महारत्न आहे ग्लेन व्हाइटी. शॉर्ट पुलचा फटका बॉडीला पूर्णतः रोल करून फाईनच्या दिशेने शेवटच्या चेंडूवर ग्लेन व्हाइटी यांच्या बॅट मधून येतोय हा चौकार. 4 धावा.
खेळ पूर्ण होतोय. धावा झालेल्या आहेत फलकावर, एकूण 70 धावा झालेल्या आहेत आणि कोळशेत संघासमोर जान्हवी 11 बंदर पखाडी या संघानं टार्गेट ठेवलेलं आहे ते 70 धावेचं. 24 चेंडू 70 धावा करायच्या आहेत. काय या 70 धावा होतील का? घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि त्यानंतर येऊया या मैदानाच्या आतमध्ये. याच लाईव्ह टेलिकास्टच्या दिशेनं कमेंट्री बॉक्स मध्ये करतोय बदल, समालोचन कक्षामध्ये होते छोटासा बदल. या ऐकूया आपण जुचंद्र गावाचा एक गोड आवाज अक्षय साटम यांना. चषक 2023 बेस्ट वर्सेस बेस्ट. यावेळी विज द बेस्ट. 70 धावेंचा आव्हान. 4 ओव्हरचा गेम आहे. चला बॅटर पाठवून द्या. आणि आज एक गुड न्यूज आहे मला वाटते या ठिकाणी याच स्पर्धेमध्ये. आज का उद्या, आज नक्कीच एक गुड न्यूज येणार आहे. ती म्हणजेच एक विशेष सन्मान, भव्य स्वागत असणार आहे. आदित्य पाटील जो आमचा कमिटी मेंबर आहे, भरपूर मेहनत त्यांनी घेतली या स्पर्धेला आणि मला वाटते कालपासून जिथे काही कमी पडते तिथे आदित्य पाटील हजर आहे. म्हणून त्याचा विशेष सन्मान. जर आज टाइम भेटला तर आज, नाही तर उद्या निश्चित रूपाने आयोजकांच्या वतीने. आणि म्हणूनच क्राऊड सुद्धा ऐकायला येणार आहे. क्राऊड कातिल स्माइल. जाऊया मॅचच्या दिशेने. 70 धावेंचं आव्हान आहे. आणि मागील मॅच मध्ये अजित शो बघितला होता आपण. आणि एका साइडला जर्सी नंबर 08 प्रथम, मला वाटते प्रथम आणि अजित लेफ्टी आणि राईटी. प्रणय बॉलिंग मार्क वरती. जास्तीत जास्त बंदर पगाडे हा संघ निर्भर असतो आपल्या गोलंदाजीमध्ये. बेस्ट बॉलिंग अटॅक. चला लगेच मॅचला सुरुवात करूया. फील्ड सेट करायचंय. 3, 2, 1. पहिला बॉल बॉलिंग मार्क वरती प्रणय घेऊन येतोय. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. 24 चेंडू 70चा पाठलाग करत असताना अजित करता. पहिल्या बॉल वरती पहिला वार. भव्य स्वागत. पहिल्या चेंडू वरती चेंडू फरार. षटकार. मात्र लेफ्ट हँड बॅटरला बेनिफिट भरपूर आहे. वाहते हवा आहे आणि मालजीपाड्याच्या मैदानावर, नागोबा मैदानावर सर्व बॅटरला समान संधी आहे. राईट हँड बॅटरला देखील बेनिफिट, लेफ्ट हँड बॅटरला देखील. म्हणूनच चौफेर बाउंड्री लाईन आहे आणि या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. आणखीन एक येईल का? मात्र नाही. इथे क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. एकच धाव. अप्रतिम फिल्डिंग. निश्चित रूपाने मिनी ग्लेन वैती म्हणजे त्यांचे सुपुत्र आपण बघतोय आणि कमी वयामध्ये इन केलंय बंदर पखाडी या संघामध्ये. अनेक चांगले चांगले खेळाडू आहेत. प्रॅक्टिस भरपूर आहे प्रत्येक खेळाडूकडे. लेदर बॉल असू दे, टेनिस बॉल असू दे, आणि अनुभव असणं फार महत्व आहे. एस्टेनच्या मागे ग्लेन वैती यांना आपण बघतोय. 2 चेंडू 7 धावा या फलकावरती लगावल्यात.
टाइमकडे लक्ष असेल. यानंतर जो जिंकेल त्याला अंतिम मॅच खेळायचा आहे, तो किती ओव्हरचा असेल याकरता ही मॅच लवकर समाप्त करणं फार महत्वाचे आहे. लोअर फुलटॉस, दुविधा माइंड मध्ये चेंडू खेळू की नको, आणि अशा प्रकारे ऍक्शन रिॲक्शन देखील महत्वाची असते क्रिकेटमध्ये. आणि हा निर्धाव चेंडू, 3 चेंडू 7 धावा, हवाई सफर सुरुवातीपासून. यावेळी चांगला फटका आहे. पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू, लॉंग ऑफ ला चेंडू निघून जातोय. लेफ्ट हँड बॅटर कडे जेवढी स्ट्राईक राहील तेवढा धावा येतील. मागील मॅच मध्ये नॉट आउट मॅच जिंकवला अजित या बॅटरने. 44 धावा, 46 धावा माफ करा त्याच्या बॅट मधून आल्या. नाबाद आणि मॅच विनिंग नॉक होता. 1 मॅन आर्मी, 4 विकेट गेले होते, 1 रिटायर हर्ट, म्हणजेच टोटल 5 खेळाडू डगआउटच्या दिशेने होते. मॅच काढली होती. या हवेली पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह खेळायचा होता. आता चेंडू मात्र अडवला जातोय स्वतः गोलंदाजाच्या माध्यमातून. 5 चेंडू आणि फलकावरती 8 धावा. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तिसरा बॉल डॉट, चौथा बॉल 1 आणि 5वा चेंडू सुद्धा डॉट. कमबॅक पूर्णपणे प्रणयच्या माध्यमातून. पुन्हा एकदा यावेळी 38 सरकारवरून खेळायचं होतं. रनआउटची संधी, मात्र 1 धाव कंप्लीट ओव्हर होते पहिल्या ओव्हर नंतर. फलकावरती 9 धावा आहेत. 70 धावांचा पटलाग करत असताना 18 बॉल मध्ये 61 ची गरज. येस डीजे. कारण की आयोजकांची इच्छा आहे की अंतिम मॅच 6 ओव्हर तरी व्हावा. पहिली इनिंग 3 आणि दुसरी इनिंग 3. म्हणूनच त्याकरता थोडं क्विक फास्ट आणि अजून टाइम वाचला तर आयोजक आमचे दिलदार आहे. सर्व काही गोष्टी अवेलेबल आहे. मॅन ऑफ द मॅच करता 6 तुम्हाला बक्षीस आहेत. अप्रतिम ट्रॉफीज. यावेळी मात्र निर्धाव चेंडू, 50,000ची मॅच आहे, मात्र मोठमोठ्या स्पर्धा आपण बघतो 1 लाख 2 लाख त्या प्रकारचा लुक. ऑल इज वेल, सिस्टमॅटिक मॅनेजमेंट आहे. क्वांटिटी पेक्षा क्वालिटीला महत्व देणारी ही स्पर्धा आपण बघतोय. 9 धावा. दुसरा चेंडू, पुन्हा एकदा जागा बनवली, थोडा जास्त बाहेर निघून जातोय चेंडू, आतून बाहेर जातोय, मात्र चेंडूला वळवण्याची क्षमता, जबरदस्त टर्न केला जातोय गोलंदाजच्या माध्यमातून. यावेळी लोअर फुल टच चेंडू गॅप मधून निघून जाईल का, मात्र चांगला एफर्ट पाहायला मिळतोय आणि 2 धावा रोखू शकत नाही. मागील मॅच मध्ये देखील संत सावध सुरुवात होती अजितची आणि शेवटच्या ओव्हरला तुटून पडला होता. 21 धावा 6 बॉल मध्ये चेस केल्या. फलकावरती धावा आहेत सध्याच्या घडीला 12. जर्सी नंबर 12 देखील आपण बघतोय स्ट्राईकला. पुन्हा एकदा बघा काय आउट स्विंग, जबरदस्त टर्न, आणि जी लेंथ आहे ना ती महत्वाची आहे. समोरून चेंडू फिरवण्याची क्षमता अप्रतिम आहे. कधी आतमध्ये कधी बाहेर, दुविधा माइंड मध्ये बॅटर कशा प्रकारचे फटके खेळायचे हा क्वेश्चन मार्क. 12 धावा 3 चेंडू. यावेळी डोक्यावरून गोलंदाजाच्या स्ट्रेट ड्राईव्ह, यावेळी चांगली फिल्डिंग. प्रेक्षक राजा आहेत आणि येस स्वतः खेळाडू सुद्धा दर्शवितोय की हा चेंडू चौकार, मिसफिल्डचा नशिबाचा चौकार.
इशारे आमच्याकरता महत्वाचे आहेत. 4 बॉल फलकावरती 16 धावा. 14-54 हे इक्वेशन सिच्युएशन. यावेळी उंची जास्त आहे, प्रॉपरली एलिव्हेशन आणि पॉवर कमी पडली, म्हणूनच हा चेंडू जातोय फिल्डरच्या हातामध्ये. कॅच कॅरी होतोय आणि विकेट डाऊन. न्यू बॅटर लवकर या, गडी बाद. न्यू बॅटर इन. प्रणय येतोय 1 डाऊन करता. एका साइडला ब्लॅक रेड, एका साइडला व्हाईट ब्लॅक. ब्लॅक अँड व्हाईट मॅच म्हणू शकतो आपण. अंतिम बॉल. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले. तोच क्षेत्ररक्षक लेफ्टी बॅटर. यावेळी कॅच सुटला. आपल्या भाषेत कधी कधी आपण म्हणतो की लॉलीपॉप कॅच, मात्र सिंपल कॅच असतात ना तेच भरपूर प्रमाणामध्ये सुटतात. कॅच सुटलाय आणि बघूया फरक पडेल की नाही. 2 ओव्हर आणि फलकावरती धावा आहेत 17. पण धाव्यांची गरज होऊ शकतात. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये. अशक्य अशा गोष्टी शक्य करणं भरपूर खेळाडूंना बघितले. मात्र ग्लेन वैती एका साइडला विकेट टेकर बॉलर. यावेळी पहिला बॉल ग्लेन वैतीचा आणि इथे पहिल्या बॉल वरती आउट ऑफ द पार्क दर्जेदार धमाकेदार जय महाकाल चषक षटकार. बॉलवर षटकार. दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर निर्धाव चेंडू. तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. फलकावरती धावा आहेत 23 धावा. मॅच बॉल येतोय. थँक्यू प्रेक्षक. मग या स्पर्धेमध्ये काल गुडशॉटचे चेंडू होते. थोडं त्यामध्ये टेक्निकल इश्यू होता आणि इथे मात्र अप्रतिम चेंडू. पुन्हा एकदा एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. हा टेनिस बॉल आहे. टेनिस मध्ये तुम्ही क्षमता जेवढी असेल तेवढे षटकार मारा. सर्वांना समान संधी आहे. पुन्हा एकदा यावेळी मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक त्यांचे सुपुत्र आहेत. काय वेगळा कानमंत्र असेल वडिलांकडून. या 2 धावा. काम 25 कमेंट केले कोणीतरी डीबीएन लाईव्ह ला. आज मला वाटते मालजीपाड्याचे श्रोते जास्त जोडलेत. 3 चेंडू 25 धावा. 9 चेंडू 45 ची गरज. वाईड आल्यानंतर 9-44 म्हणजे प्रत्येक बॉल वरती चौकार षटकार. जास्तीत जास्त षटकार. पुन्हा एकदा यावेळी मिस टायमिंग फटका आहे आणि हा क्षेत्ररक्षक मगाशी देखील चांगला एफर्ट होते. यावेळी मात्र कॅच सुटली नाही. अप्रतिम कॅच कॅरी. विकेट डाऊन. न्यू बॅटर लवकर या.
4 चेंडू फेकून झालेत. पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका आहे. फिल्डर जातोय तिथे आणि आता मात्र बॉडी लँग्वेज दिसते बॅटरची देखील. इथे फक्त किती धावा केल्या जातील, काय शेवटपर्यंत ट्विस्ट निर्माण राहील का? खांदे वाकले गेलेत आणि इथे खांदे वर आलेत फिल्डिंग करणाऱ्या संघाचे. अंतिम बॉल या तिसऱ्या ओव्हर मधल्या 27 धावा झाल्यात. चांगला चेंडू पुन्हा एकदा टन जास्त आहे, बाहेरून आतमध्ये चेंडू येतोय. 3 ओव्हरचा गेम होतोय समाप्त आणि 6 बॉल मध्ये पाहिजे आहेत 43 धाव्यांची गरज. 6 बॉल 43 होतील की नाही तुम्ही कमेंट्स करा. तिथपर्यंत घेऊया एक छोटासा ब्रेक. बीएन लाईव्हला या स्पर्धेला सर्व श्रोत्यांचे आम्ही हार्दिक आभारी आहोत. रणजित म्हात्रे चांगली स्पर्धा सांगतायत, थँक्यू रणजित. त्यानंतर स्क्रोल केला जाईल कारण की आपल्याकडे टाइम आहे. 5 बॉल मध्ये औपचारिकता शिल्लक आहे, त्यामुळेच यावेळी मिस टायमिंग, इझिली कॅच कॅरी, विकेट डाऊन. टीम हारजीत क्रिकेटचा पार्ट आहे. मात्र नवघर सरकार 11 नवघर कॅप्टन नवघर टीम दिसत नाहीये सध्या, आहे का? आहेत आहेत. जर्सी नंबर 18 काही विरोधक असतील इथे आणि काही फॅन देखील असतील. यावेळी अप्रतिम फटका, स्टँड अँड डिलिव्हर, आउट ऑफ द पार्क, येतोय षटकार. हा खेळाडू अगोदर आला असता हा प्रश्नचिन्ह आहे. 34 धावा या फलकावरती, 3 बॉल शिल्लक आहे. पुन्हा एकदा यावेळी थँक्यू बॉलर ज्याने हिट मारला नाही, कारण की आपला टाइम वाचलाय, हे महत्वाचं आहे. 22च्या माध्यमातून एक धाव, 2 बॉल शिल्लक, 35 धावा, 3 विकेट, आणखीन एक विकेट. टीम चांगला सपोर्ट तुम्ही करताय आम्हाला, असा सपोर्ट राहू द्या. चांगला खेळ आज मात्र कुलशेट संघाने जबरदस्त खेळ दाखवला. बॉलरला जो मार पडला तोच मॅचचा टर्निंग पॉइंट, आणि धावा देखील झाल्या नाही, मात्र अर्ध्या धावा या संघाने केल्यात. 35-70चा टार्गेट आहे. यात जर 40-50च्या घरामध्ये असतं तर रफ अँड टफ मॅच पाहायला मिळाला असता. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जो आहे तो मॅच झाल्यानंतर दिला जाईल, सेमीफायनलची आजच्या दिवसातली. काय स्पीड होता, आणि यावेळी 22च्या माध्यमातून डीबीएन लाईव्ह वर डायरेक्ट आम्हाला स्पीड मीटर दिसते 141 किलोमीटर पर हावर. काय चेंडू होता, तेज तरार. हँडशेक करण्यासाठी कुलशेत मैदानाच्या आत या. बंदरपाकडी कॅप्टन येऊ द्या, बाकी खेळाडू लाईनअप मध्ये जातील तिथे हँडशेकला.
मोठ्या मार्जिनने जिंकलाय. जर रन रेटचा फरक असता लीग सिस्टम प्रमाणे तर निश्चित रूपाने चांगला रन रेट